भारतीय संगीताच्या इतिहासात काही व्यक्ती अशा आहेत ज्यांना केवळ गाणं गायले नाही तर इतिहास घडवला। अशाच एका महान आणि क्रांतिकारी गायिकेचं नाव आहे गौहर जान। त्या भारतातील पहिल्या कलाकारांपैकी एक होत्या ज्यांचा आवाज व्यावसायिकरित्या रेकॉर्ड करून ग्रामोफोन रेकॉर्डवर प्रकाशित करण्यात आला। त्यामुळे त्यांना भारतीय रेकॉर्डिंग इतिहासातील पहिल्या प्रसिद्ध गायिकांपैकी एक मानलं जातं। नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे ह्या आपल्या खास मराठी चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे। गौहर जान यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून आजच्या भागाला सुरुवात करूया। गौहर जान यांचा जन्म 26 जून 1873 रोजी उत्तर प्रदेशातील आझमगड येथे झाला। त्यांचे मूळ नाव एलिन अँजेलिना योवर्ड असे होते। त्या मिश्र वंशाच्या होत्या, म्हणजेच त्यांचे वडील ब्रिटिश आर्मेलियन वंशाचे तर आई भारतीय सांस्कृतिक पार्श्वभूमीची होती। लहानपणी त्यांच्या पालकांचा घटस्फोट झाला आणि त्या आईसोबत कोलकाता येथे राहू लागल्या। तेथेच त्यांना शास्त्रीय संगीत आणि नृत्याचे प्रशिक्षण मिळाले। पुढे त्यांच्या आईने इस्लाम स्वीकारल्यानंतर त्यांचे नाव गौहर जान ठेवण्यात आले। गौहर जान लहानपणापासूनच अत्यंत प्रतिभावान होत्या। त्यांनी खयाल, ठुमरी, दादरा, कजरी, चैती आणि भजन अशा अनेक शैलींमध्ये प्रावीण्य मिळवलं। त्या केवळ गायिका नव्हत्या तर उत्तम नृत्यांगनाही होत्या। कोलकाता येथे त्यांनी आपल्या कलेच्या जोरावर मोठी कीर्ती मिळवली आणि त्या काळातील शाही दरबारांमध्ये तसेच संगीत नृत्य सभांमध्ये त्या अत्यंत प्रसिद्ध झाल्या। 1902 साल भारतीय संगीत इतिहासासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले, कारण ह्याच वर्षी भारतात पहिल्यांदा व्यावसायिक ध्वनिमुद्रण म्हणजेच रेकॉर्डिंग सुरू झालं। इंग्लंडच्या ग्रॅमोफोन कंपनीचे ध्वनितज्ञ फ्रेड गाइसबर्ग भारतात आले आणि त्यांनी कोलकाता येथे पहिले रेकॉर्डिंग सत्र घेतले। या ऐतिहासिक क्षणी गौहर जान यांनी आपला आवाज दिला। त्यांनी राग जोगिया मधील खयाल गायला आणि तो 78 RPM म्हणजेच 78 RPM ग्रामोफोन रेकॉर्डवर ध्वनिमुद्रित झाला। हे रेकॉर्डिंग नोव्हेंबर 1902 च्या सुमारास झाले असे ऐतिहासिक नोंदणी सांगतात। त्यांच्या गायनाच्या शेवटी त्या स्वतःचे नाव कायम उच्चारत असत, माय नेम इज गौहर जान। ही ओळ भारतीय रेकॉर्डिंग इतिहासातील पहिल्या अमर क्षणांपैकी एक मानली जाते। गौहर जान यांनी त्यांच्या कारकिर्दीत साधारण 600 पेक्षा अधिक गाणी 10 पेक्षा जास्त भाषांमध्ये रेकॉर्ड केली। यामध्ये हिंदी, उर्दू, बेंगॉली, गुजराती, तामिळ, फारसी, अरबी आणि इंग्रजी सुद्धा समाविष्ट होते। त्या काळात इतक्या भाषांमध्ये गाणं रेकॉर्ड करणं हे अत्यंत दुर्मिळ आणि विलक्षण मानलं जात होतं। त्यांची खासियत म्हणजे त्या पारंपरिक हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताला केवळ 3 ते 4 मिनिटाच्या आत रेकॉर्ड करत असत। हे त्या काळात एक मोठं आव्हान होतं, कारण शास्त्रीय संगीत सामान्यतः दीर्घ स्वरूपात असतं, पण त्यांनी ही कला ग्रामोफोनच्या मर्यादेत बसवून दाखवली। गौहर जान यांना त्यांच्या काळात खूप प्रसिद्धी आणि पैसा मिळाला। त्या भारतातील पहिल्या सेलिब्रिटी सिंगर मानल्या जातात। त्या इतक्या लोकप्रिय होत्या की त्या स्वतःच्या खास गाडीने प्रवास करत आणि मोठ्या दरबारांमध्ये त्यांना आमंत्रण दिलं जात असे। त्यांनी केवळ संगीतच नाही तर भारतीय रेकॉर्डिंग उद्योगाची सुरुवात केली। त्यांच्या रेकॉर्डिंगमुळेच भारतात ग्रामोफोन संस्कृतीचा प्रसार झाला आणि संगीत घराघरात पोहोचलं। त्यांच्या जीवनाचा शेवट मैसूर येथे झाला। 17 जानेवारी 1930 रोजी त्यांचे निधन झाले। आयुष्याच्या शेवटच्या काळात त्यांना राज दरबारात पॅलेस म्युझिशियन म्हणून सन्मानही मिळाला होता। आजही गौहर जान यांचे नाव भारतीय संगीत इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिले जाते। त्या केवळ गायिका नव्हत्या तर त्या काळाच्या पुढे विचार करणाऱ्या एक क्रांतिकारी कलाकार होत्या। त्यांनी दाखवून दिलं की संगीत फक्त मंचापुरतं मर्यादित नसतं, तर ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगभर पोहोचू शकतं आणि काळाच्या सीमा ओलांडू शकतं। तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच। आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल। आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका। अजून कोणती ऐतिहासिक घटना तुम्हाला जाणून घ्यायला आवडेल हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।